मटेगावकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी पक्ष संघटना करत आहेत। क्लासेसच्या माध्यमातून शेकडो डॉक्टर तयार करण्याचा दावा करणाऱ्या मोठेगावकरला मेडिकल कॉलेज उभारणीचं स्वप्न पडू लागलं होतं आणि त्यासाठी त्याने 5 एकरपेक्षा जास्त जागेवर बांधकाम देखील सुरू केलेलं आहे। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांच्या संपत्तीची चर्चा जी आहे ती सगळीकडे होताना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये जी मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या शहरांमध्ये त्यांनी आपले क्लासेस जे आहेत ते सुरुवात केलेले होते आणि त्या क्लासेसच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज जे आहेत ते खरेदी केलेल्या होत्या अशी माहिती जी आहे ते समोर येते आहे। लातूरमध्ये अनेक ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती पाहायला मिळते आहे। लातूरपासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर हे कॉलेज जे आहे ते उभारण्याचं काम मोठेगावकर करत होते। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने काम जे आहे ते मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी म्हणून काम सुरू होतं। नीट परीक्षेतून अनेक डॉक्टर घडवणारे मोठेगावकर जे आहेत ते मेडिकल कॉलेज उभारण्याचं स्वप्न जे ते पाहत होते आणि कोट्यवधी रुपयांची लागत जी आहे ती या इमारतीला आलेली आपल्याला पाहायला मिळते। तर लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी इमारती आणि संपत्ती जी आहे ती त्यांची वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावावर असलेलं पाहायला मिळतं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी।